आज आहे सोमवार, स्पेशल आपला काय बेत आहे तर मस्तपैकी बाजरीच्या भाकरी. तर मग गरम उन्हाळा आहे तरी बी आम्ही बाजरीच खातो, आम्हाला काही ज्वारी आवडत नाही. तर छानपैकी हे बघा सकाळी कैऱ्या फोडलेल्या, लोणचं, आता हळद मीठ आणखी घेतली व कैरी मीठ लावलेली दाखवते मग सांगूया. तर हळद मीठ आणि मोहरी आणि मेथ्या वाटून आणि लसूण एवढा मोठा टिचून असं आबाड धोबाड टिचून टाकलेला आहे. आणि आता फक्त मसाला आपला असतो तो ह्याचा लोणच्याचा मसाला, तो तेलामध्ये गरम तेल करायचं, त्याला थंड करायचं आणि मग त्याच्यामध्ये मसाला काढून तो ओतायचा. लाल तिखट नाही, त्यात असं सगळं मसाले 100 ग्राम मसाला टाकायचा. तर दाखवते लोणचं. नाही, आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोमवार बेसन तरी अशी भाजी केली आहे. सोमवार पेशे तरी भाजी आहे की तरी आपली रोज असते. राजमा घेवडा, ओला घेवडा. एक दादा सकाळी म्हणत होता तिथं त्यांनी बरेच दिवस झाले तेलाचा वडा मला नाही केला. त्याला काय झालं माहितीये का, महिना अखेर म्हणजे महिन्याचा एंड आला ना तिथं तेल कमी असतं. अजून तेल आणलेलं नाहीये. तेल आणलं की तेलाचा वडा मला होतोच. तेलाचा डबा संपून गेला. तेलाचा डबा संपून गेला, त्यामुळे तेलाचा वडा मला आता 2-4 दिवस 8 दिवस बंद. आणि कसं उन्हाळा पण आहे ना, त्याच्यामुळे त्या किचन मध्ये काय असं करू पण वाटाना. काय अर्धे कोर खायचे. मस्त वेळ सकाळी बघा लोणचं फोडलेलं, एवढंच लोणचं झालंय ऐका, एवढं लोणचं झालंय मस्त पैकी. त्याला सगळं आता ते चोळून ठेवलंय आणि मस्त सर्व आता एकत्रकरण झालंय. ते तेल मसाला बिसाला टाकला, 8 दिवस म्हटलं की झालं एकातल्या लोणचं. आणि खडा मीठ टाकलं, कमीत कमी 4-5 किलो लोणचं झालंय ते, आहे का नाही? असेल ना. बर, तुझे म्हणणं 3 किलो तर 3 किलो मस्त पैकी सर्वांनी जेवण करायला या. आणि सकाळी आपल्या लोणच्याचा व्हिडिओ कसा काय वाटला नाही का, म्हणजे कैऱ्या फोडण्यापासून तर लोणचं आपण तयार करायचं ते दाखवतोय. आणि काही एकातली बरणी आणून ही लोणचं असं दाखवून काय उपयोगी, म्हणजे लोणचं खरं आणून ते आणल्याशी पाण्यात भिजायला घालायला लागतं. नंतर ते कैऱ्या मग सगळं पुसून बिसून लोणचं नाही विसरलं, कैऱ्याच सांगितले मी, कैऱ्याच सांगितल्यानंतर ते पुसून काढून नंतर त्या कैऱ्या कोयत्याने फोडायच्या आणि की असं करून मग त्याला बाकीचं हे करायचं. आणि 8 दिवसात लोणचं तयार. 8 दिवस तर मोडायला लागेल. 8 दिवस एक नंबर होतं. तर सर्वांनी या जेवण करायला. बस झालं.